हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिकलंडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण रसधातू या टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी आपण धातू हा जो टॉपिक आहे त्याच्याविषयी इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे तो बघितलेला आहे. मग त्याच्यामध्ये धातूंची एक्झॅक्टली धातू या शब्दाची निर्मिती कशी होते, निरुक्ती काय आहे, व्युत्पत्ती काय आहे, धातूंची संख्या किती आहे, कोणकोणते धातू आहेत, धातूंचं पंचभौतिक संघटन काय आहे, जर या धातूंची काही पर्टिक्युलर कार्य असतील तर ती कोणती आहेत, या धातूंचं पोषण कशा पद्धतीने होते, त्या पोषणासाठी काही न्याय, काही थिअरीज दिलेले आहेत ते आपण बघितलेले आहेत. तर हे जे 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, तर या प्रत्येक धातूचं आपण आता डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर पहिला जो धातू आहे तो म्हणजे रसधातू. आणि हा जो टॉपिक आहे सिलेबसमध्ये क्रियाशारीर पेपर 2 मध्ये रसधातू हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी इम्पॉर्टंट आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तर हा टॉपिक इम्पॉर्टंट आहेच, पण थ्रूआउट BMS करिक्युलम प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला हा जो बेसिक क्रियाशारीर हा विषय आहे यामधला दोष धातू मल यावरच हा विषय अवलंबून आहे, किंवा याच्याच 3 पिलर्स आपण म्हणू शकतो की क्रियाशारीर हा विषय कोणत्या 3 पिलर्स वरती उभा आहे, तर दोष, धातू, मल. तर दोषांबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. वातदोष, पित्तदोष आणि कफदोष हे आपण डिटेलमध्ये बघितलेले आहेत. दुसरा जो पिलर आहे तो म्हणजे धातू, जे सप्तधातू 7 धातू आहेत. त्यातला पहिला जो धातू आहे तो म्हणजे रसधातू. या धातूबद्दल किंवा या टॉपिकबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. हे क्रियाशारीर हा असा विषय आहे जो तुम्हाला थ्रूआउट BMS करिक्युलम तुम्हाला यातले रेफरन्सेस लागणारच आहेत, पण नंतर प्रॅक्टिस मध्ये देखील तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून देखील तुम्हाला बऱ्याचदा हे सगळे कॉन्सेप्ट तिथे उपयोगी येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक जो टॉपिक आहे तो आपल्याला तेवढ्याच थरोली डिटेलमध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर आजच्या लेक्चरला किंवा आजच्या टॉपिकला सुरू करूया. रसधातू जो सप्तधातू मधला पहिला धातू आहे, त्याची व्युत्पत्ती कशी झाली, म्हणजे रसधातू म्हणजे काय, तर यत द्रवम सकलम देहम रसती इति रसाः स्मृताः असं वाचस्पत्यम. म्हणजे काही रेफरन्सेस आहेत जसे सुश्रुत संहिता, चरक संहिता असे आहेत. त्याच पद्धतीने असे काही ग्रंथ आहेत ज्याच्यातून काही रेफरन्सेस घेतलेले आहेत. वाचस्पत्यम या ग्रंथातला रेफरन्स आहे. यत द्रवम म्हणजे असा तो द्रव जो सकलम देहम रसती म्हणजे जो पूर्ण शरीरामध्ये फिरत राहतो, जो पूर्ण शरीरामध्ये भ्रमण करत राहतो, त्याला रसाः स्मृतः, त्याला रसधातू म्हणावं असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे असा धातू जो पूर्ण शरीरामध्ये सकलम देहम, सकलम म्हणजे संपूर्ण, देहम म्हणजे शरीरामध्ये, रसती म्हणजे फिरत असतो, भ्रमण करत असतो, ज्याचं कंटिन्युअस मुवमेंट शरीरामध्ये सुरू असते, त्या द्रव्याला किंवा त्या धातूला रसधातू असं म्हटलं जातं. निरुक्ती काय आहे रसधातूची, तर तत्र रसगतौ धातुः अहरअह गच्छति इति रसाः. हा सुश्रुत संहितेतला रेफरन्स आहे. म्हणजे तत्र रसगतौ धातू म्हणजे त्याला रसधातू म्हणायचं. कशाला, जो अहरअह गच्छति, अहरअह, अह म्हणजे दिवस, अहरअह म्हणजे दिवस रात्र जो शरीरामध्ये फिरत असतो, गच्छती म्हणजे त्याचं भ्रमण शरीरामध्ये कंटिन्युअसली दिवस रात्र असं फिरणारा जो शरीरातला धातू आहे किंवा असा जो द्रव पदार्थ आहे त्याला रसधातू म्हणावं असं इथे सांगितलेलं आहे. अहरह गच्छती हा शब्द इथे महत्वाचा आहे की जो पदार्थ किंवा जो द्रव पदार्थ शरीरामध्ये दिवस रात्र, अहरह दिवस रात्र फिरत असतो, भ्रमण करत असतो, त्याला रसधातू असं म्हटलं जातं. रसधातूला काही पर्यायी शब्द आहेत, पर्यायी नाम आहेत. काय आहेत, सौम्य धातू. का म्हटलं असेल सौम्य धातू, तर हा जो पर्टिक्युलर रसधातू आहे, आता पुढे आपण बघणारच आहोत, याला कफदोषासोबत सिमिलॅरिटी याची सांगितलेली आहे. म्हणजे कफदोषाप्रमाणे हा धातू सांगितलेला आहे. तर कफदोष कसा आहे, एकदम सौम्य आहे, शीत गुणाचा आहे, संथ आहे. त्याच पद्धतीने हा धातू जो आहे रसधातू
तो देखील सौम्य धातू सांगितलेला आहे. म्हणजे याचे गुण हे कफासारखे असल्या कारणाने, कफ दोषाप्रमाणे रसधातूचे गुण असल्या कारणाने रसधातूला सौम्य धातू असं देखील म्हटलेलं आहे. आहार प्रसाद म्हणजेच जो आपण आहार घेणार आहोत त्याच्यातून आहार रसाची निर्मिती होणार आहे आणि आहार रसापासून रसधातूची निर्मिती होणार आहे. म्हणजेच आहाराचा प्रसाद म्हणजे आहारापासून एक त्याचा काय म्हणू आपण सार भाग किंवा आहाराचा एक कोर किंवा त्याचं एक सत्व जे आहे त्याच्यातलं एक चांगला पदार्थ किंवा त्याच्यातला काय म्हणू आपण की एक 2 पदार्थ तयार होतात. कोणतेही गोष्ट जर त्याच्यावरती अग्नीची प्रक्रिया झाली किंवा काही त्याच्यावर ट्रान्सफॉर्मेशन होण्याची वेळ आली, तर त्याच्यामधून एक चांगला भाग तयार होणार आहे आणि एक मल भाग तयार होणार आहे. म्हणजे जो एक पोषक अंश तयार होणार आहे आणि एक मल भाग तयार होणार. तर हा जो पोषक अंश आहे, तर हा आहारापासून या रसधातूची निर्मिती होणार आहे. म्हणून त्याला आहार प्रसाद म्हणजे आहारापासून एक पोषक अंश तयार होतो म्हणून त्याला आहार प्रसाद असा पर्याय दिलेला आहे. धातुसार म्हणजे धातूंमधला एक सार भाग, आहारातला एक चांगला भाग, सारवान भाग असल्या कारणाने रसधातूला धातुसार म्हटलेलं आहे. आहार तेज म्हणजे जसं आहारापासून एक चांगला पोषक अंश आहे म्हणून त्याला आहार प्रसाद म्हटलेला आहे. त्याच पद्धतीने आहारापासूनच या धातूची निर्मिती होते. आहारामधून एक इसेन्स काढला जातो म्हणून त्याला आहार तेज असं देखील पर्याय दिलेला आहे. अग्निसंभव म्हणजे अग्नीपासून याची निर्मिती होते कारण आहारावर जाठराग्नीची प्रक्रिया होणार आहे आणि त्या प्रक्रियेनंतर आहार रसाची निर्मिती होणार आहे. म्हणून याला अग्निसंभव म्हणजे जाठराग्नीच्या प्रक्रियेनंतर तयार होणारा असा हा धातू सांगितलेला आहे. अश्रुक कर, अश्रुक म्हणजे रक्त म्हणजेच रसधातूपासून पुढे रक्तधातूची निर्मिती, याच धातूपासून पुढे रक्तधातू तयार होणार आहे म्हणून त्याला अश्रुक कर म्हटलेलं आहे. म्हणजेच रक्तधातूची निर्मिती करण्यासाठी जो इम्पॉर्टंट आहे किंवा धातूच्या निर्मितीसाठी कारणीभूत असल्या कारणाने रसधातूला अश्रुक कर जे धातूला निर्मिती करण्यासाठी कारणीभूत असणारा हा धातू आहे. म्हणून याचा पर्याय नाव अश्रुक कर सांगितलेला आहे. काय काय पर्याय आहेत रसधातूचे? सौम्य धातू, आहार प्रसाद, धातुसार, आहार तेज, अग्निसंभव आणि अश्रुक कर हे रसधातूचे पर्याय सांगितलेले आहे. पांचभौतिक संघटन काय आहे म्हणजे कोणत्या पंचमहाभूतापासून रसधातूची निर्मिती झालेली आहे? तर सुश्रुत संहितेवर भानुमती ही जी टीका आहे, वेगवेगळ्या कॉमेंटेटर्सनी ह्या संहितांवरती टीका लिहिलेल्या आहेत. तर त्यातली भानुमती जी टीका आहे त्याच्यामध्ये या सप्तधातूंच्या पंचभौतिक संघटनाबद्दल वर्णन आलेलं आहे. तर काय आहे पंचभौतिक संघटन? रसाहा आप्याहा म्हणजेच रसधातूमध्ये जलमहाभूताचं आधिक्य सांगितलेलं आहे. आप्य म्हणजेच जलमहाभूत किंवा आप महाभूत. का? तर रसधातू कसा आहे? द्रव आहे कारण तो लिक्विड आहे एकदम. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जलमहाभूताचं आधिक्य असल्या कारणाने किंवा जलमहाभूतापासून या रसधातूची निर्मिती झाल्या कारणानेच तो द्रव असा आहे, लिक्विड आहे. म्हणून रसधातूचं पंचभौतिक संघटन काय आहे? तर आप्य आणि जलमहाभूत असल्या कारणानेच हा धातू सौम्य देखील आहे म्हणजेच शीत आहे. कफाप्रमाणे हा थंड धातू आहे म्हणूनच याला सौम्य धातू असा देखील पर्याय आलेला होता. या रसधातूचं स्थान काय आहे? तर जसं आपण बघितलं की असा धातू जो पूर्ण शरीरामध्ये सतत फिरत असतो, भ्रमण करत असतो. त्यामुळे संपूर्ण शरीर हे रसधातूचं स्थान सांगितलेलं आहे. पण पर्टिक्युलरली रसवह स्त्रोतस म्हणजे एक कॅनाल किंवा एक पर्टिक्युलर त्यांची डेडिकेटेड जी काही सिस्टम आहे. आता जीआय सिस्टम म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट किंवा जीआय ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो. तर हे काय आहे? तर हे आहाराशी रिलेटेड सिस्टम दिलेली आहे. म्हणजे आपण तोंडाने आहाराचं सेवन करतो, मग ते स्टमकमध्ये जातं. त्याच्यानंतर मग त्याच्यावर ऍसिड्स त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि त्याचं डायजेशन होतं. ते डिओडिनममध्ये जातं, मग स्मॉल इंटेस्टाईन, मग लार्ज इंटेस्टाईन आणि अल्टिमेटली जो काही मलभाग तयार झालेला आहे, स्टूल, युरिन हे बाहेर पडणार आहे थ्रू एनस. तर हे जे आहे हे डेडिकेटेडली जीआय ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट म्हणजे जे आहाराचं पचनाशी संदर्भात एक दिलेली सिस्टम आहे. त्याच पद्धतीने रसधातूचं स्थान हे संपूर्ण शरीर आहेच
पण तरी देखील त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली रसवह स्त्रोतस म्हणजे रसधातू निर्मिती होण्यासाठी एक ट्रॅक सांगितलेला आहे, त्याला आपण रसवह स्त्रोतस म्हणतो, ज्याच्यामध्ये रसधातूची निर्मिती होते. तर याचे 2 रेफरन्सेस आहेत, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता. रसवह स्त्रोतसाचे मूल स्थान काय आहे, म्हणजे त्यांचे जे काही पर्टिक्युलर ठिकाण काय आहे, असे प्रत्येक स्त्रोतसांचे सांगितलेले आहेत. रसवहानाम स्त्रोतसाम हृदयम मूलम दशच धमन्यः, म्हणजे रसवह स्त्रोतसाचं मूल काय आहे, तर हृदय आणि दशधमन्या. हे चरक संहिता विमानस्थान अध्याय 5 स्त्रोतो विमान या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की रसवह स्त्रोतस जे आहे त्याचं मूल म्हणजे त्याचं कोणत्याही गोष्टीसाठी निर्मिती होण्यासाठी तर पूर्ण ट्रॅक आहे, पण या स्त्रोतसाचं देखील मूळ जिथे ऍक्च्युअल सगळ्या गोष्टी घडतात ते काय आहे, हृदय आणि दशधमन्या. म्हणजेच हृदय, हार्ट आणि दशधमन्या म्हणजे आता आपण कोरिलेट करण्यासाठी म्हणू शकतो की आर्टरीज, जे मेजर आर्टरीज आहेत, सुपेरियर वेना किंवा इन्फेरियर वेना किंवा ह्या ज्या आर्टरीज सांगितलेल्या आहेत, तर सॉरी पल्मनरी आर्टरी जे आहे, ह्या ज्या आर्टरीज सांगितलेल्या ॲवोर्टा आर्टरीज धमन्या ह्या इथे सध्या आपण कोरिलेट करायचं बघितलं तर आर्टरीज सोबत आपण कम्पेअर करू शकतो. तर हे जे 10 वेगवेगळ्या धमन्या सांगितलेल्या, 10 वेगवेगळ्या आर्टरीज सांगितलेल्या आहेत, तर हे रसवह स्त्रोतसाचं मूल स्थान सांगितलेलं आहे, हृदय आणि दशधमन्या. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. असा श्लोक तुम्हाला विचारला जाऊ शकतो, रसवाहनाम स्त्रोतसाम डॅश डॅश मूलम डॅश डॅश. तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हृदयम मूलम दशच धमन्या, म्हणजेच हृदय आणि दशधमन्या हे रसवह स्त्रोतसाचं मूल स्थान सांगितलेलं आहे. ह्याच मूल स्थानाशी संबंधित सुश्रुत संहितेमध्ये एक रेफरन्स आलेला आहे, रसवहे द्वे, म्हणजे रसवह स्त्रोतसाला 2 मूलस्थान आहेत. तयोर मूलम हृदयम रसवाहिन्यश्च धमन्याः, म्हणजे त्याचं मूल काय आहे, हृदय आणि रसवाही धमन्या. वर आपण दशधमन्या बघितल्या होत्या, इथे रसवाही धमन्या सांगितलेल्या आहे, म्हणजे रसधातूचं वहन करणाऱ्या असा रसवाही धमन्या आणि हृदय हे यांचं मूल स्थान सांगितलेलं आहे, जिथून रस धातूचं विक्षेपण होणार आहे. जेव्हा आपण व्यान वायूबद्दल अभ्यास करत होतो, वातदोषामध्ये वातदोषाचे 5 प्रकार बघितले आपण, त्यातला व्यान वायू जेव्हा अभ्यासत होतो तेव्हा आपण बघितलं होतं व्यान वायूचं कर्म काय आहे, तर विक्षेपण करणं, म्हणजे पूर्ण शरीरामध्ये आहार रस पोहोचवणं किंवा रसधातू पोहोचवणं हे व्यान वायूचं काम आहे. तर हे व्यान वायूचं जे विक्षेपणाचं काम आहे ते इथून होणार आहे, हृदय आणि रसवाही धमन्यांत. म्हणजे हृदयापासून ह्या ज्या रसवाही धमन्या आहेत, दशधमन्या आहेत, हे रसधातूचं ट्रान्सपोर्टेशन म्हणू किंवा रसधातू हे वाहून नेणार आहेत. त्यामुळे रसवह स्त्रोतसाचं मूल स्थान काय काय सांगितलेलं आहे, आचार्य चरकांनी हृदय आणि दशधमन्या सांगितलेल्या आहेत आणि आचार्य सुश्रुतांनी हृदय आणि रसवाही धमन्या सांगितलेल्या आहेत. हे पर्टिक्युलर जे शब्द आहेत हे असेच्या असेच आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण एमसीक्यू साठी जर तुम्ही सुश्रुतांनुसार दशधमन्या लिहिल्या तर तुम्हाला तिथे मार्क्स मिळणार नाहीयेत. इव्हन दो अर्थ त्यांचा सेम आहे, पण पर्टिक्युलरली जो शब्द सुश्रुतांनी वापरलेला आहे रसवाही धमन्या, तेच इथे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर हे झालं रसवह स्त्रोतसाबद्दल. आता रसधातूची निर्मिती कशी होणार आहे, धातूची निर्मिती तर रसवह स्त्रोतसामध्ये होणार आहे हे माहिती आहे, पण कशा पद्धतीने होणार आहे, तर रसधातूचं त्रिधा परिणमन होणार आहे, म्हणजे 3 प्रकारे किंवा 3 फॅक्टर्स त्यातून निर्माण होणार आहेत. सगळ्यात आधी आहार घेणार आहोत, त्याच्यावर जठराग्नी डायजेस्टिव्ह फायरचं काम होणार आहे आणि त्याच्यातून आहार रस तयार होणार आहे. या आहार रसामध्ये सगळ्या धातूचे पोषक अंश असणार आहेत, तर त्यातला जो पर्टिक्युलर रस पोषक अंश आहे त्याच्यावर रसधात्वाग्नीची प्रक्रिया होणार आहे आणि या प्रक्रियेनंतर 3 फॅक्टर्स तयार होणार आहेत, पोष्य रसधातू मल, रसमल कफ रसधातू, रसमल कफ, रक्त पोषक अंश निर्मिती. म्हणजेच हा जो आहार रस आहे याच्यावर रसवह स्त्रोतसामध्ये रसधात्वाग्नी जो आहे त्याची क्रिया होणार आहे आणि ह्याच्यातून 3 वेगवेगळ्या गोष्टी तयार होणार आहेत. कोणत्या कोणत्या,
तर ऑब्व्हियस आहे रसधातू, कारण ह्या धातूच्या निर्मितीसाठीच हे सगळं सुरू आहे. रसधातू तयार होणार आहे. पण जेव्हा कोणतीही गोष्ट तयार होते त्याच्यासोबत बाय प्रॉडक्ट म्हणून मल देखील तयार होतात, म्हणजे एक वेस्ट प्रॉडक्ट देखील तयार होतं. तर त्याच्यामध्ये रसमल कफ दोषाची निर्मिती होणार आहे आणि पुढचा जो धातू आहे रक्तधातू, त्याच्या रक्त पोषक अंशाची निर्मिती होणार आहे. म्हणजेच आहार रसावर रसवस्त्रोतसामध्ये रसधात्वाग्नीची क्रिया होणार आहे. त्याच्यातून रसधातू तर तयार होणारच आहे, पण सोबतच त्याच्यातून मलाची निर्मिती होणार आहे. एक वेस्ट प्रोडक्ट तयार होणार आहे, तो म्हणजे कफ. म्हणजेच रसधातूचा जो मल आहे तो कफ दोष आहे. आणि पुढचा जो धातू आहे रक्तधातू, त्यासाठी जे पोषक अंश आहे, म्हणजे त्या धातूसाठी निर्माण, तो धातू रक्तधातू निर्माण होण्यासाठी जे काही इम्पॉर्टंट फॅक्टर आहे किंवा जो काही इम्पॉर्टंट पोषक अंश आहे तो इथेच तयार होणार आहे रसवह स्त्रोतसामध्ये. त्यामुळे याला रसधातूचं त्रिधा परिणमन असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यातून 3 वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात: रसधातू, रसमल कफ आणि रक्त पोषक अंशाची निर्मिती. पुढच्या धातूच्या पोषक अंशाची निर्मिती देखील इथेच होणार आहे. अशा पद्धतीने रसधातूची निर्मिती सांगितलेली आहे. गुण काय आहेत या धातूचे, क्वालिटीज काय आहेत, तर रसो अपि श्लेष्मवत, म्हणजे रसधातू हा कफाप्रमाणे, श्लेष्म म्हणजे कफदोषाप्रमाणे याचे गुण सांगितलेले आहेत. कफदोषाचे गुण काय आहेत, तर शीत गुण आहे, स्निग्ध गुण आहे, मंद गुण आहे. तर कफदोषाचे जे काही गुण आहेत तेच या रसधातूचे गुण सांगितलेले आहे. त्यामुळे रसधातूच्या गुणांविषयी जर कधी प्रश्न आला तर आपल्याला लक्षात ठेवायचं की रसो अपि श्लेष्मवत, म्हणजे रसधातू आणि कफदोष हे सारख्या गुणांचे आहेत, सारख्या क्वालिटीचे आहेत. कार्य काय आहे या रसधातूचं, तर रसस्तुष्टीम प्रीणनम रक्तपुष्टींच करोती. म्हणजे तुष्टी म्हणजे शरीराला बळ देण्याचं काम आहे. प्रीणन, जे ऑलरेडी आपण धातूंची कार्य जेव्हा बघितली होती एकदम इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये, तेव्हा आपण बघितलं होतं की प्रीणन म्हणजे काय आहे, तर शरीराला टवटवीतपणा देणं किंवा शरीराला फ्रेश ठेवणं, ताजे तवाने ठेवण्याचं काम हे रसधातूचं आहे. त्यालाच आपण प्रीणन कर्म म्हणणार आहोत. आणि रक्तपुष्टी, पुढच्या धातूचं पोषण करणं. रसधातूनंतर कोणता धातू आहे, रक्तधातू. तर रक्तधातूचं पोषण करणं किंवा रक्तधातूसाठी जे काही आवश्यक घटक आहेत रक्तधातूच्या निर्मितीसाठी, ते सगळं तयार करणं आणि त्याला पोषक अंश प्रोव्हाइड करणं हे रसधातूचं काम सांगितलेलं आहे. प्रीणनासाठी आपण असं म्हणू शकतो, जर उन्हात आपण कधी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इमॅजिन करा की तुम्ही चालत कुठे काही शॉपिंगला गेलेले आहात. सगळं शॉपिंग झालं, त्याच्यानंतर खूप वेळ तुमचं उन्हात फिरणं झालेलं आहे. बराच वेळ तुम्हाला चालत फिरावं लागलेलं आहे. अगदी चालत नाही तरी टू व्हीलरवर तुम्ही फिरत आहात, पण ऊन कंटिन्यू आहे आणि त्याच्यानंतर खूप थकून भागून जेव्हा तुम्ही घरी येता, एकदम थकलेले आहात, अजिबात काही एनर्जी नाहीये, पूर्ण ड्रेन आउट फील करत आहात आणि अशा वेळेला जर तुम्ही लिंबू सरबत प्यायलात किंवा तुम्ही एखादं माठातलं थंड पाणी पिलात, तर तुम्हाला जी काही फिलिंग येणार आहे त्याला प्रीणन कर्म असं म्हटलं जातं. म्हणजे रसधातूच्या प्रीणन कर्मामुळे तुम्हाला तो अनुभव येणार आहे. म्हणजे लगेच तुम्हाला जो शरीरामध्ये एक फ्रेशनेस किंवा ताजेतवानेपणा जाणवणार आहे किंवा टवटवीतपणा, एक परत एनर्जी आल्यासारखं जे शरीरामध्ये वाटणार आहे, ते या प्रीणन कर्मामुळे होणार आहे आणि हे प्रीणन कर्म रसधातूमुळे घडणार आहे. तेव्हा रसधातूचं सुश्रुत संहितेमध्ये आलेला जो रेफरन्स आहे कार्याशी संदर्भात, तुष्टी, प्रीणन आणि रक्तपुष्टी. तुष्टी म्हणजे शरीराला बळ देणं, प्रीणन म्हणजे शरीराला ताजेतवाने ठेवणं आणि रक्तपुष्टी म्हणजे पुढच्या धातूचं, रक्तधातूचं पोषण करणं. त्याच्यानंतर अष्टांग हृदयमध्ये आपण हा रेफरन्स ऑलरेडी बघितला होता. प्रीणनम जीवनम लेपः स्नेहोधारण पूरणे गर्भोत्पादश्च धातूनाम श्रेष्ठम कर्म क्रमात्स्वतम. तर हे 7 धातूंचे कर्म, श्रेष्ठ कर्म सांगितलेले आहेत. तर त्यातला पहिला जो प्रीणनम हा जो शब्द आहे हा रसधातूसाठी आलेला आहे. म्हणजे रसधातूचं कार्य काय आहे, प्रीणन करणे, शरीराला ताजेतवाने ठेवणे, शरीराला फ्रेश फील करून देणे, शरीरामधली एनर्जी टिकवून ठेवणे, हे जे काम आहे हे रसधातूमुळे होणार आहे. काही अष्टांग हृदय संहितेचे जे टीकाकार आहेत अरुण दत्त, त्यांनी सांगितलेलं आहे की प्रीणनम म्हणजेच प्यायनम, म्हणजे शरीरातला द्रव अंश वाढवणे किंवा शरीराला
एक काय म्हणू शकतो आपण नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम हे प्रीणन असं त्यांनी त्याचा अर्थ दिलेला आहे. दुसरे जे कॉमेंटेटर आहेत अष्टांग हृदय संहितेवरच हेमाद्री त्यांनी सांगितलेलं आहे प्रीणनम म्हणजे तृप्ती. एक समाधान मिळणं किंवा एक सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो त्याचा अर्थ इथे प्रीणन असं यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? प्रीणन, रक्तपुष्टी आणि तुष्टी असे हे 3 कर्म रसधातूचे सांगितलेले आहेत. ह्या धातूचं प्रमाण किती आहे शरीरामध्ये? क्वांटिटी काय आहे? तर 9 अंजली म्हणजे 9 अंजली हे रसधातूचं प्रमाण सांगितलेलं आहे. जसं आपण आत्ता कोणती गोष्ट मेजर करायची असेल तर किलोग्रॅम आहे, सेंटीमीटर, मीटर, ग्रॅम्स किंवा असे वेगवेगळे मिलीलीटर, लिटर याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट मोजतो किंवा नंबर्स असतात आणि नंतर आपण त्याला एक मेजरिंग युनिट असतं. मग ते काही लेंथ मोजायची असेल तर आपण सेंटीमीटरमध्ये मोजतो. काही सॉलिड वस्तू, साखर, चहा असं काही मोजायचं असेल म्हणजे साखर, पोहे तर त्याला आपण किलोग्रॅममध्ये मोजतो. जर लिक्विड काही मोजायचं असेल आपल्याला दूध, पाणी, लिंबू सरबत तर ते आपण लिटर, मिलीलीटरमध्ये मोजतो. त्याच पद्धतीने आयुर्वेदानुसार जे मेजरिंग युनिट्स आहेत ते वेगवेगळे आहेत. जेव्हा तुम्ही रसशास्त्र आणि वैशिष्ट्य कल्पना हा विषय शिकाल तेव्हा तुम्हाला मान परिभाषा म्हणून एक टॉपिक असणार आहे जिथे तुम्हाला आयुर्वेदोक्त जे काही मेजरिंग युनिट्स आहेत ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अंजली हे जे मेजरिंग युनिट आहे हे आयुर्वेदानुसार आहे. अंजली म्हणजे ओंजळ. जसे आपण हाताची तळ हाताची जशी ओंजळ असते त्यालाच अंजली म्हटलेलं आहे. तर हे मेजरिंग युनिट आयुर्वेदानुसार आहे. तर याच्यानुसारच प्रत्येक धातूंचं प्रमाण शरीरामध्ये सांगितलेलं आहे. तर रसधातूचं प्रमाण किती आहे? 9 अंजली म्हणजे 9 ओंजळ अशी. तर अंजली हे प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचं हे मेजरिंग युनिट आहे. हे तुम्हाला एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं की रसधातूचं प्रमाण किती आहे? 9 अंजली, 7 अंजली, 2 अंजली, 10 अंजली. तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की रसधातूचं प्रमाण हे 9 अंजली आहे. आता हाच जर रसधातू शरीरामध्ये वाढला म्हणजे काही कारणाने रसधातूची प्रमाणतः, गुणतः वृद्धी झाली, तर काय शरीरामध्ये लक्षण दिसणार आहे? म्हणजे एकतर रसधातू हा कफदोषाप्रमाणे सांगितलेला आहे, रसोपी श्लेष्मवत सांगितलेलं आहे. त्यामुळे कफदोषाचे आणि रसधातूचे गुण साधारण सेम आहे. जर एखाद्या व्यक्तीने मधुर, स्निग्ध, शीत पदार्थांचं सारखं सेवन केलं, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गोड पदार्थांचं जास्त सेवन केलं, जास्त आईस्क्रीम खाण्यात आलं, जास्त दही किंवा काय म्हणू शकतो आपण की मठ्ठा, लस्सी अशा पदार्थांचं जास्त सेवन केलं, तर ऑब्व्हियसली शरीरामध्ये रसधातूची वृद्धी होणार आहे. आणि गुणतः असेल, प्रमाणतः असेल. जेव्हा हा रसधातू शरीरामध्ये 9 अंजलीपेक्षा जास्त वाढणार आहे. कारण शरीरातलं नॉर्मल प्राकृत प्रमाण काय आहे रसधातूचं? 9 अंजली. पण या प्रमाणापेक्षा जर प्रमाणतः म्हणजे क्वांटिटी वाईज जर वाढलं, 9 अंजलीपेक्षा जर रसधातूचं प्रमाण वाढलं किंवा जे काही गुण आहेत, जर शीतगुण अत्यधिक प्रमाणामध्ये रसधातूचा वाढला, जर रसधातूचा स्निग्ध गुण जास्त प्रमाणात वाढला, तर प्रमाणतः किंवा गुणतः एनी हाऊ जर रसधातू शरीरामध्ये वाढला, तर आपल्याला शरीरावर काय लक्षणं दिसणार आहेत? रसो अतिवृद्ध म्हणजे शरीरामध्ये रसधातूची जास्त प्रमाणात वृद्धी झाली तर काय होणार आहे? हृदयोत्क्लेदम प्रसेकम च आपादयती. म्हणजे हृदयोत्क्लेद, हृदयाच्या ठिकाणी उत्क्लेद होणार आहे. म्हणजे एक काय म्हणू शकतो आपण, जसं हृदयामध्ये उत्क्लेद झाल्यानंतर काय होणार आहे तर जसं नॉशिएटिक फिलिंग येणार आहे की आता व्हॉमिटिंग होईल. इतपत जे एक मळमळणं ज्याला आपण म्हणतो. बऱ्याचदा आपल्याला हे मोशन सिकनेस ज्यांना असतो, की काही काळ प्रवास केल्यानंतर त्यांना एक मळमळ जी फिलिंग होते किंवा अति प्रमाणात जेवण केल्यानंतर म्हणजे जास्त जेवण केलेलं आहे, अजीर्ण झालेलं आहे. अशा वेळी जी फिलिंग येते की मळमळते किंवा आता व्हॉमिटिंग होईल, ही जी फिलिंग आहे त्याला हृदयोत्क्लेद म्हटलं जातं. तर हे हृदयोत्क्लेद म्हणजेच मळमळणे किंवा नॉसिएटिक फिलिंग हे होणार आहे. प्रसेक म्हणजे तोंडामध्ये पाणी येणे. जर तुम्हाला कधी हा अनुभव तुम्ही घेतला असेल तर नॉसिएटिक फिलिंग असेल आणि काही वेळाने त्याचं व्हॉमिटिंग होणार असेल तर शरीरामध्ये सॉरी तोंडामध्ये जास्त लालास्थाव, सलायव्हेशन जास्त व्हायला लागतं आणि तोंडामध्ये जास्त पाणी जमा व्हायला सुरुवात होते. तर हे जे आहे हे प्रसेक लक्षण आहे.
मग इथे रसवृद्धी जर झाली तर आपल्याला हीच लक्षणं दिसणार आहेत. म्हणजे एकतर मळमळणार आहे, नॉस्टॅटिक फिलिंग येणार आहे आणि तोंडामध्ये एकदम जास्त पाणी साचणार आहे किंवा तोंडाला पाणी सुटणं किंवा तोंडात पाणी साचणं म्हणतात ना, की व्हॉमिटिंगच्या आधी ज्या पद्धतीने जास्त प्रमाणात सलायव्हेशन होणार आहे. दुसरा एक रेफरन्स आहे अष्टांग हृदय रसोअपी श्लेष्मवत म्हणजे श्लेष्मवृद्धीमध्ये, कफवृद्धीमध्ये जी काही लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहेत, तीच लक्षणं आपल्याला रसवृद्धीमध्ये देखील बघायला मिळणार आहे. पुढे आहे म्हणजे आता रस धातू जर शरीरामध्ये वाढला तर काय होणार आहे ते आपण बघितलं. पण हाच रस धातू काही कारणाने जर याचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालं तर काय लक्षणं दिसणार आहेत? रसक्षय म्हणजे रसधातू जर शरीरामध्ये कमी झाला तर काय काय लक्षणं दिसणार आहेत? रसक्षय, हृदपीडा, कंप, शून्यता, तृष्णाच म्हणजेच हृदयाच्या ठिकाणी पीडा होणार आहे. म्हणजे हृदयाच्या ठिकाणी वेदना होणार आहे, दुखणार आहे, शूल असणार आहे. कंप म्हणजे ट्रेमर्स येणार आहेत. शून्यता म्हणजे एकदम ती व्यक्ती तिला आजूबाजूचं काही भान असणार नाहीये. तृष्णा म्हणजे जास्त तहान लागणार आहे. तर हे जे आहे हे रसक्षयामध्ये आपल्याला बघायला मिळणार. म्हणजे कार्डियक पेन पेशंट कंप्लेन करू शकतो. त्याला ट्रेमर्स येऊ शकतात, जास्त तहान लागेल. तर हे रसक्षयामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसरा रेफरन्स आहे अष्टांग हृदयमधला. रसे रौक्षम, श्रमः शोषो ग्लानी, शब्द असहिष्णुता. म्हणजे रुक्षता येणार आहे. शरीर पूर्ण कोरडं पडणार आहे. त्वचा एकदम कोरडी पडणार आहे. स्किनला पूर्ण ड्रायनेस येणार आहे. श्रमः म्हणजे धाप लागणार आहे. थोडंही कष्ट केले किंवा थोडं चाललं तरी एकदम दमल्यासारखं होणार आहे. एकदम श्वास फास्ट घ्यायला ती व्यक्ती सुरू करणार आहे. शोष म्हणजे शरीरामध्ये एक काय म्हणू ड्रायनेस येणार आहे. ग्लानी म्हणजे थकवा येणार आहे. शब्द असहिष्णुता म्हणजे कोणताही आवाज त्या व्यक्तीला सहन होणार नाहीये. तर आता हे आपण जर क्लिनिकली बघायचं म्हटलं, तर जेव्हा काही कारणाने एखादा पेशंट तुमच्याकडे तुम्ही बघितला असेल कुठे किंवा इन केस कधी तुमच्या आजूबाजूला असं घडलं असेल, की ज्यांना जास्त प्रमाणात लूज मोशन, व्हॉमिटिंग होत आहे. कंटिन्युअसली शरीरातलं जे लिक्विड आहे ते निघून जात आहे. द्रव प्रमाण शरीरातून बाहेर पडत आहे. तर अशा वेळेला त्या व्यक्तीला एकतर खूप तहान लागेल. त्यांची स्किन जर आपण बघितली, तर ते पूर्ण डिहायड्रेट झालेली स्किन असणार आहे. एकदम ड्राय ती स्किन दिसणार आहे. तर हे काय आहे? तर हे रसक्षयाचं लक्षण आहे. कारण शरीरातून रसधातू जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे किंवा रसधातू कमी झाल्यामुळे द्रव पदार्थ शरीरातून किंवा द्रवाचं प्रमाण शरीरामध्ये कमी झाल्यामुळे हा ड्रायनेस येणार आहे आणि त्याच्यामुळेच प्रॉपर त्या व्यक्तीला फ्रेश फील होणार नाही. एकदम थकवा जाणवणार आहे. छोटा आवाज, शब्द असहिष्णुता म्हणजे थोडासा आवाज देखील, अगदी बडबड देखील त्या व्यक्तीला सहन होणार नाही. ती व्यक्ती लगेच चिडेल आणि ती म्हणेल, की मला आवाज सहन होत नाही वगैरे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या रसधातूचा जेव्हा शरीरामध्ये क्षय होतो, म्हणजेच रसधातूचं प्रमाण शरीरामध्ये जेव्हा कमी होतं, तेव्हा या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये रसधातूचं बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे किंवा जी बेसिक कॉन्सेप्ट आहे, की व्युत्पत्ती काय आहे, निरुक्ती काय आहे, रसधातूचे पर्याय काय आहेत, स्थान काय आहे, रसव स्त्रोतस म्हणजे काय, त्यांचे मूल स्थान काय आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की रसधातूची वृद्धी झाली तर काय होणार आहे, क्षय झाला तर काय होणार आहे, रसधातूचं प्रमाण किती आहे शरीरामध्ये. त्याच्यानंतर रसधातूची निर्मिती कशा पद्धतीने होते, त्रिधा परिणमन म्हणजे काय आहे, रसधातूची निर्मिती होत असताना सोबत कोणत्या गोष्टींची निर्मिती होते. ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रससंवहन म्हणजेच रसरक्त विक्षेपण म्हणजेच जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे ते कशा पद्धतीने होतं. आयुर्वेदिक पॉइंट ऑफ व्ह्यूने ब्लड सर्क्युलेशन किंवा रसाचं विक्षेपण जे आहे ते कशा पद्धतीने होतं. हृदय या ऑर्गनबद्दल आपण आयुर्वेदानुसार काय विचार केलेला आहे ते बघणार आहोत. नंतर सार किंवा धातू सारता ही एक कॉन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक धातूंच्या सारतेविषयी सांगितलेलं आहे. त्यातल्या रस धातुसार म्हणजे काय? त्यामध्ये काय-काय लक्षणं आहेत? या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त रसधातूचा इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला आहे. हा जो टॉपिक आहे रसधातू हा एम-सी-क्यू, एस-ए-क्यू आणि एल-ए-क्यू अशा तीनही पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. सेपरेटली तुम्हाला रसधातू, निरुक्ती, पर्याय, रसधातूची निर्मिती,
रसवह स्त्रोतस, रसवृद्धी, रसक्षय, प्रमाण, वर्णन करा असा एलएक्यू येऊ शकतो किंवा छोटे छोटे जे आपण बघितले की एक्झॅक्टली रसवह स्त्रोतसाचे जे मूळ स्थान आहेत त्याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो किंवा रसवह स्त्रोतस आणि रसधातूचं त्रिधा परिणमन असा एसएक्यू विचारला जाऊ शकतो. तशा परम्युटेशन कॉम्बिनेशनने वेगवेगळ्या प्रकारे हा टॉपिक एमसीक्यू, एसएक्यू आणि एलएक्यू साठी विचारला जाऊ शकतो. तर रसधातूचा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर रसधातूचं एक्झॅक्टली शरीरामध्ये सर्क्युलेशन कसं होतं, त्याच्यानंतर जे रसवह स्त्रोतसाचं मूळ स्थान सांगितलेलं आहे हृदय, तर हृदयाचं आयुर्वेदिक पॉइंट ऑफ व्ह्यूने हृदय या अवयवाचं वर्णन कसं केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत आपण जे काही बघितलं ते रिवाइज करा. जे श्लोक आहेत छोटे छोटे ते पाठ करण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा ओरल एक्झाम असेल तेव्हा हे जे छोटे श्लोक आहेत, जर एक्सटर्नल एक्झामिनरने तुम्हाला असे काही श्लोक विचारले तर तुम्हाला हे श्लोक पाठ असतील तर तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स जास्तीत जास्त मिळू शकतात. त्यामुळे जे छोटे छोटे श्लोक आहेत, इझी आहेत, जे पाठ होऊ शकतात ते तुम्ही पाठ करू शकता. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रसधातूचा जो पुढचा पार्ट आहे तो बघणार आहोत. धन्यवाद.